जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद बुलढाणा। जळगाव जामोद तालुक्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या उटी या गावाच्या बाजूने नदी वाहते। दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीला पूर येतो आणि पुराचे पाणी थेट गावातील शाळेत आणि घरात शिरते। यावर्षीही पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि गावकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून लोकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य व खाण्यापिण्याचे सामान वाहून गेले आहे। या समस्येवर तोडगा म्हणून गावातील मोऱ्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते। मात्र मकू ठेकेदाराने या पुलाच्या कामात प्रचंड निकृष्ट दर्जाचा कारभार केला असून बांधकामात आवश्यक असणारी अन्सारी लोखंडी सळई टाकलीच नसल्याचे उघडपणे दिसत आहे। कंत्राटदाराच्या या भोंगळ कारभारामुळे पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याशिवाय गावात असलेली पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण गंभीर परिस्थितीबाबत उटी येथील गावकऱ्यांनी जळगाव उन्नती न्यूज वृत्तपत्राकडे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आपली व्यथा मांडली आहे। तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल रोखावे आणि त्याला पेमेंट दिले असल्यास त्या रकमेची कडक चौकशी करून तात्काळ वसुली करण्यात यावी अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे। काय समस्या काय भाऊ तुमची? समस्या काय गावाची? समस्या सांगा गावाची। नेते आले नेते गेले, कोण काही समस्या मांडल्या नाही आहेत गावाच्या। आज रोजी माझ्या मुलाचा पाय मुडला, माझा मुलगा मतिमंद असून सुद्धा या रस्त्यावर पडून या रस्त्यावर दुर्घटना घडली। याले सरकार जबाबदार आहे आणि याले शासन जबाबदार आहे। आता याचा पाय बांधून आणला पण तरी हा थांबायला तयार नाही आहे। पण हे पुढची दुर्दशा हे गावाची आहे, माझी नाही आहे, एकटी जबाबदारी नाही आहे। शासन आणि प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी, नाहीतर याची गंभीर स्वरूपात येले गांभीर्य भरून देणंच पडेल। पुढचा विषय असा आहे की राजकारणासाठी फक्त नेते येतात, राजकारणासाठी वापर करून घेतात आणि पुढचं गांभीर्य कोणीच समजून घेत नाही आहे गावाचा आणि परिस्थितीचं। यांनी याचं गांभीर्य लक्षात घ्यावं हीच एवढी विनंती आहे, नाहीतर याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल किंवा गंभीर स्वरूपाचे येले बी भोगणं पडेल। अतिवृष्टीचं पाणी कोणत्या दिवशी पडलं होतं? काय नुकसान झालं गावामध्ये? 2 तारखेला 29-30 तारखेचं नुकसान झालेलं आहे। शेतीचं, मातीचं आणि हे टाकी पडली आहे। आता हे 140 गावची पाणी पुरवठा योजना आहे, याच्या संदर्भात हे काय करून राहिले? 4 दिवस पाणी बंद पडलं होतं। हे योजना कुछ कमी आहे, 8 दिवसातून आजारी पडणारी योजना आहे। आमचा हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि हे असे चालतच राहील। हे पाण्याची टाकी बांधलेली आहे, वाल कंपाऊंड बांधलेला आहे आणि हे शेती मातीचं नुकसान झालेलं आहे, हे तुम्हाला दिसतेच। याले संरक्षण भिंतचं काम झालं नाही का गावासाठी? शाळापासून इथपर्यंत नाही झालं नाही पण धरण गिरण काही नाही आहे। धरणचं नाही, संरक्षण भिंत, गाव संरक्षण भिंत भिंत कच्चं बांधकाम केलेलं आहे। यात एवढा भ्रष्टाचार व्हायला आहे की 40 ते 50 लोकांना एकच ठेका द्यायला आहे पाण्याचा। तो म्हणजे आता सर्व जनतेला माहीतच आहे, तो वारंवार प्रश्न उपस्थित होते पण कोणी तो गांभीर्याने घेत नाही आहे। आणि कोणताही प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, तो कोणताही निर्णय घेत नाही आहे। हे योजना म्हणजे कुचकामी आहे 140 गावची। खरोखर जलयोद्धा म्हणता पण जलयोद्धा नाही आहेत ते, कर्मयोद्धा म्हणता पण कर्मयोद्धा बी नाही आहेत ते। कोण्याच कामाचा कोणतंच फळ भेटत नाही आहे शेतकऱ्यांना। आता 15 दिवसाच्या अगोदर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी करू 7-12 कोरा करू। बँकेमध्ये चक्रा मारू आम्ही थंडेगार होऊन राहिलो, पण बँकेतला कोणताही एकही विषय मार्गी लागून नाही राहिला। एवढीच विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला की आमचं कर्जमाफी करा, शेतकऱ्याला भरीव मदत द्या, पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू करा, नाही तर तुम्हाला घोडे लागल्याशिवाय राहतील नाही आहे। हे पुढचं तुम्ही 2026 मध्ये पाहून घे जा। आणि बघा असं ह्याच्यामध्ये आहे ना, असाला बी टाकलं नाही आहे, हे भिंत तशीच पडली पाहिजे।
भिंतीने वसायला काहीच नाही आहे ना. तशी उभी उभी आहे. हे बोलताय तशी त्याने बोला ना. पाणी गेलं की पूर्ण गावात बोला टाकी ना, बोला दिसते ना आहे. पुढे. जेवढं मला बोलताय आणि आमच्या इथे मशानभूमी बी नाही आहे. तर मशानभूमी पाहिजे आम्हाला. आणि टाकी एकदम पाणी पुरात गेलं स्मशानभूमी आहे की अजिबात नाही इथं नाही आहे, स्मशानभूमी नाही आहे आमची. उघड्यावर हे करता मग हा हे आमच्या इकडे जास्त इकडे जमीन आहे थोडीफार तेवढी मशानभूमीला पाहिजे तर ते नाही आहे. हे पुलाचं काम केव्हा झालं आहे हे पुलाचं काम म्हणजे पूल गेला त्यात अच्छा आता बांधकाम झालं ठेकेदार कोण होते विहीर टाकलेलं त्याने आहे. बोलताय तशी त्याने बोला खरोखर पुढे येऊन. मी विठ्ठल गुलाबराव खंडेराव. सर हे जे आता तुम्ही पाहता हे दिसते तुम्हाला हे पाण्याची टाकी आहे. आता हा पूर हे कच्ची माती आहे हे पक्क करण्यात यावं. आता जर पूर आला तर हे पूर्ण वाहून जाते आणि पाण्याची टाकी पण पडू शकते. हे आता तुम्ही पाहताय. वारंवार तर शासनाने काय करायचं याच्यावर ताबडतोब दोन वेळा आलेलं आहे. कारवाई करून समजा हे काम पक्क करावं. हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा. हे वारंवार वाहून जाऊन राहिला. 2023 मध्ये सुद्धा हे असाच पूल वाहून गेलता. अशी माझी विनंती. 2026 मध्ये आता जो पूर झाला 2026 मध्ये जो पूर झाला या महापुरामुळे बी हे 30-31 तारखेला 30-31 तारखेला जो महापूर झाला त्याच्यात सुद्धा असाच हा प्रकार झाला. याच्यात जो कोणता ठेकेदार असेल त्याच्यावर गंडांतर आणून त्याला बंडतर्फ करा, त्याच्यावर कारवाई करा आणि हा आम्हाला उंच किंवा मजबूत पूल बांधून द्यावा हेच आम्हाला शासनाची विनंती आहे. नाही तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आहे. एक शासनानं लक्षात घ्यावं.